श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या सर्व इच्छा आणि सर्व मनोकामना पूर्ण करोत, हीच माझी स्वामीचरणी प्रार्थना. मित्रांनो, हिंदू धर्मात झाडांना रोपांना फार पूजनीय मानण्यात आलं आहे. असं म्हणतात की या झाडाझुडपांत देवी देवतांचा वास असतो. तुळशीच्या रोपानंतर शमीच्या रोपाला हिंदू धर्मात पवित्र आणि पूजनीय मानलं जातं. शमीचं रोप घरात लावण्याने घरातील नकारात्मकता दूर होते. तसेच भगवान हनुमान यांना शमीचं रोप फार प्रिय आहे. त्यामुळे श्रावणात शमीचं रोप घरात लावणं फार शुभकारक मानलं जातं. त्याचबरोबर शमीचं रोप शनिदेवाला फार प्रिय आहे. घरात पवित्र शमीचं रोप कसं लावावं या संदर्भात ज्योतिषशास्त्रात काही नियम सांगण्यात आले आहेत. जर तुम्ही सुद्धा शमीचं रोप घरात लावू इच्छित असाल तर या संबंधित नियम जाणून घेणं गरजेचं आहे. याच नियमाविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात. शनिदोष लागतो. शनीचं रोप लावताना एका गोष्टींची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे की त्या रोपाच्या शेजारी कोणत्याच प्रकारची अस्वच्छता नसावी. तसेच शमीच्या रोपाच्या शेजारी कोणत्याच प्रकारचा कचरा नसावा. हे फार अशुभ मानलं जातं. असं म्हणतात की शमीच्या रोपाजवळ जर अस्वच्छता असेल किंवा कचरा असेल तर शनिदोष लागतो. शनीला शमीचं रोप फार प्रिय आहे. त्यामुळे जर अस्वच्छता दिसत असेल तर शनिदेव नाराज होतात असं म्हणतात. चपला बूट ठेवू नका. शमीचं रोप फार लकी असतं. हे रोप घरात लावल्याने बिझनेस नोकरीत चांगली प्रगती होते. त्यामुळे या गोष्टींची देखील विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. कारण यामुळे तुमच्या घरात आर्थिक चणचण भासू शकते. बाथरूम जवळ लावू नये. शमीचं रोप लावताना कधीही ते घराच्या बाथरूम शेजारी लावू नये. जेव्हाही तुम्ही शमीचं रोप लावाल तेव्हा ते बाथरूमपासून कमीत कमी 5 ते 7 फीट दूर लावावं. या व्यतिरिक्त शनीचं रोप किचनमध्ये देखील लावू नये. तुळशीच्या रोपाशेजारी शमी लावू नये. भगवान शंकराला शमीचं रोप फार प्रिय आहे. भगवान शंकरांच्या पूजेत तुळस वर्जित असते. त्यामुळे कधीही शमीच्या रोपाला तुळशीच्या रोपाशेजारी लावू नये. यामुळे भगवान शंकरांचा क्रोध होतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.